आता सविस्तररित्या पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली। या बैठकीतील माहिती आता समोर आली आहे। राज्यामध्ये जिथे युती करणं शक्य असेल तिथे युती करा अशी अमित शहा यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सूचना दिल्याचं समजतंय। तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गेल्यास अमित शहा यांना काहीच हरकत नसल्याची सूत्रांची माहिती आहे। लवकरच महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वासोबत बोलण्याचं देखील आश्वासन अमित शहा यांनी यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिलंय। अमित शहांच्या या भेटीनंतर उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती अमित शहांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी दिली आहे। या संदर्भात आता लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असून भेट घेऊन युतीबाबत सविस्तर चर्चा करणार असं तटकरेंनी सांगितलं। राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली। यासोबत अमित शहांनी जिथे शक्य असेल महापालिकेत तिथे युती करा असा सल्ला दिला असं देखील समजतंय। हे धोरणच आहे आमचं। आम्ही शक्यतोवर महायुतीच्या बाजूनेच आहोत। देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच करणार आहोत, पण ज्या ठिकाणी अतिशय मग खूप ताणाताणी आहे, जमतच नाही आहे, तर मग अशा ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत। मला वाटतं ही भूमिकासुद्धा वरच्यांचीच आहे, ही भूमिकासुद्धा वरच्यांची आहेच, आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक महायुतीच, पण शक्य नसेल तर काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण लढत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाची ही घडामोड 15 मिनिटं खलबत झाली आणि त्यामध्ये अमित शहा यांनी दोन महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जर राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत युती करायची असेल राष्ट्रवादीला तर हरकत नसल्याचं म्हटलेलं आहे, आणि त्यानंतर आता घडामोडी देखील होताना दिसत आहेत। उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असं बोललं जात आहे। काय अपडेट आहेत? महत्वाचं म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्याचे एनसीपीचे खासदार सुनील तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली। जवळपास 15 मिनिटं त्यांची अमित शहांच्या कार्यालयामध्ये भेट झाली। या भेटी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि पूर्ण भविष्यामध्ये ते सुनील तटकरे यांची भेट घेणार आहे उद्या असल्याची माहिती पुढे आलेली आहे। याच भेटीमध्ये खास करून महायुतीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती देखील सुनील तटकरे यांनी दिली आहे। सोबत अमित शहा यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की आम्ही निश्चितपणे महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि निश्चितपणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित निवडणूक लढण्याकडे आमचा जोरदार प्रयत्न असणार आहे आणि यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत। जी, मात्र आता यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही कळतंय। उद्या ती भेट नियोजित आहे अशी ही सूत्रांकडून माहिती मिळते। त्याबाबत काय अपडेट आहे? बरोबर आहे, उद्या ती भेट नियोजित आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे तीनही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत हे निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। आणि या भेटीमध्ये ज्या पद्धतीने लोकल बॉडीचे इलेक्शनची घोषणा झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खास करून महानगरपालिकांची घोषणा झाली, त्या महानगरपालिकांमध्ये जर महत्वाची ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून एकत्रपणे कसं लढता येईल आणि ज्या पद्धतीने चर्चा होती की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा काही पर्याय असतो का हे देखील उद्याच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी बघूया। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनीही अमित शहांची भेट घेतली आहे। निवडणुकीमध्ये झालेल्या गोंधळाचा मुद्दा शहांकडे मांडण्यात आला। खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडला। पैशांच्या गैरव्यवहाराबद्दल लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे। अमित शहांकडे कारवाईबाबत शहांनी सुप्रिया सुळेंना आश्वासन दिलं। पुढची बातमी होऊया। आगामी महानगरपालिका निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला एकत्र घेऊन लढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनीच आपल्याला सांगितलं असा दावा राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी केलाय। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसोबतही बोलणं सुरू असल्याचं नाना काटे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नाना काटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार की शिंदेंच्या शिवसेनेसोबत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्या पद्धतीनं दादांनी आमच्याशी चर्चा करून खाली चर्चा करायला सांगितली, त्याच धर्तीवर काही दिवसापूर्वीच माझ्या मुलीचं लग्न सोहळा पार पडत असताना आदरणीय सुप्रियाताईंचा शुभाशीर्वाद देण्यासाठी मला फोन आला होता। त्या दरम्यान बोलत असताना ताईंनी देखील सांगितलं की
येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण एकत्र लढूया, जेणेकरून आपली मत विभागणी होणार नाही. तुम्ही ग्राउंडचे नेते मंडळी तुम्ही आपापसात चर्चा करून घ्या. पुणे पिंपरी चिंचवड एकत्र येणार? चर्चा खूप आहे. चर्चा माध्यमाद्वारे मीडियाद्वारे चर्चा आहे, पण अशी कुठली अधिकृत तरी चर्चा माझ्या तरी कानावर नाही. मुंबईच्या बाहेर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आहे आणि आमचं आव्हान सातत्यानं आहे की आपण राज्यात एकत्र लढायला पाहिजे. आता अजित पवारांबरोबर त्यांच्या काय भूमिका आहेत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, एवढंच मी सांगेन. आता पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जुळवाजुळवी राजकीय पक्षांकडून सुरू झालेली आहे. निवडणुकीची घोषणा होताच महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपल्याचं दिसतंय. अमित साटम एवढे मोठे नाहीत की त्यांच्यामुळे महायुती तुटेल. अमित साटमांनी आपल्या नेत्यांकडे पाहावं असं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी साटमांवर ही बोचरी टीका केली. त्यामुळे आता दोस्तीत कुस्ती आहे का असा सवाल उपस्थित होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही. नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही. अमित साटम इतके मोठे नेते नाहीत की त्यांच्या सांगण्यावरनं महायुती बनेल आणि त्यांच्या सांगण्यावरनं महायुती तुटेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतात. त्याच्याबद्दलचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतात. अमित साटम काय बोलतात त्याचं आम्ही फारसं महत्त्व देत नाही. आमची महायुती ही तिन्ही पक्षाची पुढे कशी जाईल यासाठीचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते घेतील. अमित साटमला कदाचित अशी विधानं करून निवडणूक वेगळ्या वळणावर घेऊन जायचे असेल म्हणून अशा पद्धतीचे विधानं त्यांच्याकडनं केले जात आहेत. यानंतर पुढची बातमी पाहूया. मुंबईमध्ये महायुतीसोबत लढण्यास राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नलावडे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मुंबईमध्ये एकत्र लढण्याबाबत नलावडेंकडून शेलारांसोबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र जोवर नवाब मलिक यांच्याकडे पक्षाची सूत्र आहेत तोवर महायुतीत याबाबत चर्चा होणार नाही असं शेलार यांनी पुनरुच्चार केलाय. नवाब मलिक यांच्याबाबत भाजपाची भूमिका ठाम असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर भाजप काय पुढे करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली. आमचे अध्यक्ष अमित साटम बोलले. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही. शिवसेना उबाटाचे खासदार संजय राऊत हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राऊतांसोबत अनिल परब हे देखील उपस्थित होते. पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले. दरम्यान 1 ते 2 दिवसात युतीची घोषणा होईल असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांपुढे सांगितलं. कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो आहोत आणि तुम्ही वाट पाहता. त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या ऑलरेडी सुरू होत्या. आम्ही बैठक आता पुन्हा बैठक आहे. 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. चांगलं समीकरण आहे. लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात. जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात. असं आहे. त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा. देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं. मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे. तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाही आहे, तर ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे. संजय राऊत तुमच्या पक्षासाठीची शेवटची लढाई आहे. मराठी माणूस अतिशय सक्षम आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 8 दिवसात एकत्र आले काय, 15 दिवसात एकत्र आले काय, महिन्याभराने एकत्र आले का, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. दरम्यान ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या अधिकृत घोषणेवर संजय राऊत यांनी भाष्य केलं. येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी सर्वात मोठी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. मात्र सोमवारी निवडणुकांची घोषणा होताच संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केलं. येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही. हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन्स, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे. 1 तारखेनंतरचे पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत. आता जे 2 पक्षप्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे. ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे. हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत. माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन. माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील. मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झालाय. आम्ही मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज आहोत.